नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांनी स्वतःची पिंपळे गुरव येथील 10 गुंठे जागा मराठवाडा भवन बांधण्यासाठी दान केली। आज पिंपळे गुरव सारख्या ठिकाणी तब्बल 40 लाख रुपये प्रति गुंठा जागा असताना आपल्या फायद्याचा विचार न करता 10 गुंठे जागा दान केल्याने शहरातील मराठवाडा वासियांनी अरुण पवार यांचे कौतुक केले आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघात वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब जाधव होते। प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस होते। या कार्यक्रमास ॲडव्होकेट भारती चव्हाण, ज्येष्ठ प्रबोधनकार शारदाताई मुंडे, हरिभक्त परायण बबरुवान वाघ महाराज, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, धारूरचे सरपंच बालाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर, अभिमन्यू पवार, प्रवीण कदम, जनकल्याण प्रतिष्ठानचे बाळासाहेब काकडे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, तुषार कामटे, राहुल कलाटे, प्रशांत शितोळे, चंद्रकांत नखाते, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, शिवाजी पाडुळे, सकाराम काशीद आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी डॉक्टर नंदकुमार धुमाळ, डॉक्टर शंकर मुगावे, मोहम्मद शरीफ मुलाणी, रमेश खरमाळे, ॲडव्होकेट सीमा शर्मा, शिवाजी खुळे, तानाजी एकोंडे आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले। याचे उद्घाटन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या हस्ते करण्यात आले। लोकशाहीर राजेंद्र कांबळे खडूसकर यांचा महाराष्ट्र मर्दानी बाणा हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य नागरिक संघातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच मराठवाडा वासीय बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे। भाऊसाहेब जाधवांचा त्यांनी निमंत्रित केलं याबद्दल मी समाधान व्यक्त करतो। भाऊसाहेबांचा अंतःकरण शुद्ध आहे आणि हात शुद्ध आहे। हजारो विद्यार्थ्यांना घडवणारा माणूस, हॉस्टेलसाठी आज 4.5-5 कोटी रक्कम संस्थेला देऊन जिथे मुलींची सोय करणारा माणूस, मराठवाड्याचा श्वास झेलणारा, पेलणारा, पचवणारा माणूस, असा पवित्र माणूस तुम्ही आपल्या कार्यक्रमाला बोलवला याबद्दल मला समाधान वाटतं। तर अण्णासाहेब, भाऊसाहेब, दादासाहेब अशा प्रकारची जी लबान आणि लोचक मंडळी जर आली असती तर मला समाधान वाटलं नसतं। सामान्य माणसाचं मन तुम्ही जिंकलेलं आहे, विश्वास तुम्ही जिंकलेला आहे आणि म्हणून तुमची ही पुण्य ही फार मोठी आहे। संबंध 9 मजली इमारत तुम्ही आता उभी केली, कष्टावर उभी केलेली आहे। छाती ठोकपणे आपण इमानदारीने सांगतात आपल्या संबंध भूमिकेचं, तरी आपल्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम कुठील कारस्थानी लोक करतायत। तुम्ही घाबरू नका की संबंध हे सभागृह गच्च भरलेलं आहे। निळू फुलेचा अत्यंत साधा सामान्य माणूस, तो सुद्धा अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेला माणूस, त्या सभागृहातला प्रत्येक माणूस इथे तो भरलेला गच्च सभागृह जे भरलं त्याचाही तुम्हाला आशीर्वाद आणि पाठिंबा नक्की मिळेल। कारण भंडाराच्या संबंध डोंगर तुम्ही जो सजवला, हिरवागार केला, तुकारामाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे। ज्ञानेश्वराचा संबंध संस्कार तुमच्यावर झालेला असल्यामुळं ही एकूण भूमिका तुमची समाजकारणातली भूमिका, अगोदर वृक्षारोपण आणि सामाजिक कार्य तुम्ही केलं, स्वच्छता मोहीम हातात घेतली, गरीब विद्यार्थ्यांना मदत केली, गरजूंना मदत केली, 15 एकर जमिनीमध्ये मजुरांना घरं बांधून दिले, 5-5 हजार रुपयाच्या वरती जमा करून त्यांनी त्याला एक आसरा दिला। इतकी पुण्याई तुमच्या पदरी आहे
अशी पुण्याई एकाही पुढाऱ्याकडे मला वाटत नाही. पाप करून मोठी झालेली माणसं मी पाहिलेली आहेत, पण पुण्य करून मोठा झालेला अरुण पवार मला अत्यंत जवळचा वाटतो. या पुण्यशील माणसाला मी आशीर्वाद देतो. भाऊसाहेबांच्या वचनात मी त्यांना आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो. डॉक्टर मार्गदर्शक सबनी सरने सांगितलेले, भाऊसाहेब जाधव साहेबांनी सांगितले, त्यांनी 1 तासाचं फक्त 5 मिनिटातच मार्मिक सर्व सांगितलेले बोलण्याच्या भाषेमधून. आमच्या भगिनी भारतीयांनी सांगितलेलं आहे की माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे. आणि मी पण आपला काही जास्त वेळ घेणार नाही. आज माझं वैयक्तिक मत असतं, जर आपण एखादा व्यवसाय करतो या आपण एखादी छोटी सर्व्हिस करतो तर आपण समाजाचं देणं म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून फुलाची पाकळी प्रत्येकाला आपण मदत केली पाहिजे. आज आपण व्यवसाय करत असतो. एक मी आता स्टेजवर बसलेले मान्यवर खूप छोटा आहे, माझं वैयक्तिक मत नेहमी असतं, जर आपण समाजसेवा आपल्या कष्टातून व्यवसायामधून जर नाही केली तर आपण माऊलीला मानतो, संत ज्ञानेश्वर माऊली मानतो. ते असं तर कधी होणार नाही की एखाद्या भंडारा डोंगरावरती किंवा दिघीच्या डोंगरावरती पैशाच्या नोटा पडतील, सोनं पडलं, ते आमच्यासारख्या हैवानाने आणावं, ते मोडतोड करावे, समाजाची सेवा करावी, असं कधीच घडणार नाही. परमेश्वर आपण इमानदारीने व्यवसाय करतो त्यावेळेस तुम्हाला घास द्यावं लागतं, त्याचे 4 घास वाढवून देतो. का देतो? तर तुम्ही तुमचं पोट भरत असताना, कुटुंब सांभाळत असताना समाजाचं देणं म्हणून तुम्ही कर्तव्य पार पाडा. या माध्यमातून माझ्या छोट्याशा व्यवसायाला सुरुवात करत असताना मी माझ्या आयुष्यामध्ये अर्धा टक्काही चुकीचं काम केलेलं नाही कुठेही. म्हणजे आता समाजकारण, राजकारण असतं, विरोधक काय बोलत असतं तो भाग वेगळा आहे, पण माझं अंतःकरण सांगतं की मी माझ्या आयुष्यात जसं हातोडी चालत होतो त्या छोटा मोठा बिल्डर झालेला आहे. मला माझ्या बंधूची साथ लागली, माझ्या कुटुंबानं पण मला पाहायला गेलं तर आपल्या भारत देशाचेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, कुलस्वामी आई तुळजाभवानी आणि ज्या महामानवानी आपला हा भारत देश घडवला त्या सर्वांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि स्टेजवरील मान्यवर आमचे मार्गदर्शक डॉक्टर सबनी साहेब, तसेच भाऊसाहेब जाधव साहेब, तसेच आमच्या भगिनी भारतीताई चव्हाण आणि वेळ जास्त झाल्यामुळं सर्व स्टेजवरील मान्यवर आणि ज्यांचे आज पुरस्कार देऊन जबाबदारी वाटलेली आहे सगळी, नंदकुमार धुमा साहेब, शंकरजी मोगळे साहेब, मोहम्मद शरीफ मोलानी साहेब, राजकांत तेलंगी, रमेश खरवाळे साहेब, ॲडव्होकेट सीमा प्रमोद शर्मा, शिवाजी खोळे भवानी, तानाजी एककोंडे, आज या सर्व मान्यवरांचा सत्कार घेऊन मी त्याची जबाबदारी वाढवलेली आहे. कारण सत्कार हा कोणालाही मिळत नाही. सत्काराचा त्याला तो व्यक्ती पात्र राहावा लागतो, त्यांनी समाजासाठी योगदान द्यावं लागतं, तरच त्यांना तो पुरस्कार दिला जातो. तर आज हा पुरस्कार देऊन त्यांची जबाबदारी वाढवलेली आहे. असंच पुढे त्यांनी समाजासाठी पुढं योगदान देऊन जास्तीत जास्त काम करून सेवा करावी अशी त्यांना मी विनंती करतो. आणि आता तसा खूप उशीर झालेला आहे आणि आज माझ्या आवेदन चिंतानिमित्त आज सर्व मान्यवर आज एवढ्या मोठ्या संख्येने वेळात वेळ काढून आले. समोर बसलेले माझे ज्येष्ठ नागरिक, माता पिता, बंधू भगिनी, युवक वृत्ती, सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. एवढा वेळ काढून माझ्या छोट्याशा कार्यक्रमाबद्दल आपण वेळात वेळ काढून